जय महाराष्ट्र मित्रांनो, लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपटगृहात जाऊनच. आणि लेट आणि थेट या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज मी पाहिला दश अवतार हा सिनेमा. या सिनेमाकडून मला भरपूर आशा होत्या. एखाद्या सिनेमाकडून जेव्हा आपल्याला भरपूर आशा असतात आणि तो सिनेमा आपल्या आशांवरती उतरत नाही ना, त्यावेळी खूप वाईट वाटतं. तसा मला हा दशावतार सिनेमा बघितल्यानंतर ॲज अ मराठी रसिक प्रेक्षक म्हणून मला खूप वाईट वाटलंय. जसा या सिनेमाचा ट्रेलर आला होता ना, त्याच्या ट्रेलरवरून एवढी उत्सुकता होती या सिनेमाबद्दल. त्याच्यामध्ये कातळोबाचं देवस्थान, तसंच राखणदार कोण आणि दशावतार का घेतलेत याच्याबद्दल रहस्यमय अशी थ्रिलरिंग असा ट्रेलर मला जसा वाटत होता, तसा मात्र हा सिनेमा नाही. तर या सिनेमामध्ये मला फक्त दिलीप प्रभावळकर साहेब, प्रियदर्शनी आणि सिद्धार्थ यांचं काम सोडलं तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोकणातील मालवणी भाषा. त्या मालवणी भाषेवर मला खूप प्रेम झालं या चित्रपट पाहिल्यानंतर. या 2 गोष्टी आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोकणातील जंगल, पर्यावरण आणि कौलारू घरं. हे मला खूप आवडलं. बाकी या सिनेमाची स्टोरी लाईन आणि कातळोबाच्या रानामधील देवस्थान इतकं जागरूक देवस्थान असतं, परंतु तसं अंगावरती काटा येणारा एकही सीन या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला नाही. तर मध्यंतरानंतरच या जंगलाचा राखणदार कोण असतो आणि दिलीप प्रभावळकर साहेबांनी ते 10 अवतार घेऊन खून का केलेले असतात याच्याबद्दल लगेच म्हणजे मध्यंतरानंतरच माहिती होते आणि पूर्ण स्टोरी अशी वीक होत जाते. आणि ज्यावेळी दिलीप प्रभावळकर साहेब ते 10 अवतार घेऊन खून करत असतात, त्यावेळी एकही असा अंगावर काटा येणारा एकही सीन या चित्रपटामध्ये मला तर बघायला मिळालं नाही. जर अंगावरती काटा येणारा सीन असता तरी खूप बघायला मजा आली असती. जसं की आपण नाना पाटेकर सरांचा नटसम्राट हा सिनेमा पाहिला होता. त्या सिनेमामध्ये ज्या पद्धतीने चोरीचा आरोप त्यांच्या मुलीने त्यांच्यावरती घेतला होता आणि तो चोरीचा आरोप परत सिद्ध होत नाही, त्यावेळी अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं होतं, अंगावरती काटा आला होता. असा एकही सीन आज मराठी रसिक प्रेक्षक म्हणून मी काळजावर दगड ठेवून सांगतोय, मला एकही सीन या चित्रपटामध्ये पाहायला मिळाला नाही. सॉरी बॉस, का असं तुम्ही बनवलं असेल? एवढा चांगला ट्रेलर आला होता. ट्रेलरवरून इतकी उत्सुकता वाढली होती चित्रपटाची, परंतु चित्रपट पाहिल्यानंतर अशा धुळीला मिळाल्यात अक्षरशः. तर मला या चित्रपटामध्ये फक्त दिलीप प्रभावळकरांचं काम आणि आपली मालवणी कोकणी भाषा बस एवढंच आवडलं भावांनो. आणि खूप दुःख वाटलंय. प्रत्येकाची चॉईस आहे. मला जरी हा सिनेमा नसेल आवडला तरी तुम्ही हा सिनेमा जाऊन नक्की बघा, कारण तुम्हाला हा सिनेमा आवडू शकतो. ज्याची त्याची चॉईस आहे मित्रांनो. मला सिनेमा आवडलेला नाही. तर सॉरी भाऊ. तर हसत राहा, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.